काय? जय जिजाऊ जय शिवराय. रक्त रक्तात विरला काय? जय जिजाऊ जय शिवराय. कोण म्हणता देणार नाही, भेटल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणता देणार नाही, महाराज की जय. थांबणार नाही, कारण आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलन करतोय, तरी सरकारला आज नाशिक मधून लाखो मराठा समाज बांधव रेल्वेने असतील, स्वतःच्या गाड्यांनी असतील, मुंबईकडे कूच करतायत. मराठा योद्धा जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे, मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगळे सोयरेचे JR निघावा आणि ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांचे सर्टिफिकेट राज्य सरकारने तात्काळ द्यावे, या मागण्यांना समर्थन देण्यासाठी हक्काची लढाई विजयाच्या स्वरूपात करण्यासाठी नाशिक मधील सर्व मराठा समाज बांधव आज मुंबईकडे जात आहे. सरकारने जरी 1 दिवसाची परमिशन दिली असेल, सरकारला ती परमिशन वाढवावं लागेल आणि वाढवायची नसेल तर आमचं आरक्षण द्यावा लागेल, या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी जातोय. राधाकृष्ण विखे पाटलांना आम्ही सांगतो का तुम्ही ज्या आवेशात स्टेटमेंट करताय की आम्ही मनोज जरांगे पाटलांची चर्चा करणार नाही, तुमच्या बापाला सुद्धा चर्चा करावं लागेल, कारण मराठी आता मुंबईत आलेले आहेत आणि तुम्हाला स्वतःला ओबीसीचं कुणबीचं सर्टिफिकेट आहे आणि गरीब मराठ्यांना नको म्हणतात. तुम्हाला काय वाटतं का तुम्ही मराठा आम्ही मराठा, मग तुम्हाला जर कुणबी असेल आम्हाला का कुणबी नको? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतोय, परशुराम महामंडळाची आपण न मागता नियुक्ती दिली. अरे आमच्या कुणबीचे सर्टिफिकेट आणि आरक्षण देण्याला अडचण काय? तुम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहात. आम्हाला तुमच्यावर जातीवाद हा प्रश्नच नाही. बावनकुळे साहेब, आम्ही जातीवादी नाहीत. आम्ही जातीवादी असतो तर एवढ्या समाजाला आरक्षण मिळालेच नसते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुम्ही स्वतः पुढे या, तुम्ही मोर्चाला सामोरं जा आणि मराठा समाजाला 50% आत आरक्षण कसं देता येईल हा प्रश्न आमचा सोडवा, अन्यथा मराठे मुंबई सोडणार नाहीत. हा आमचा दृढ निश्चय या ठिकाणी झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. रक्त रक्तात विरला जय जिजाऊ जय शिवराय. तो आपल्या हक्काचा 50% मराठा. ही भूमिका मराठा समाजाच्या हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. आम्ही सर्वांनी या ठिकाणी आम्ही निघतोय. त्यामुळं लाखो मराठा समाज बांधव आम्ही मागच्याही वेळेस मनोज दादांनी मुंबईकडं सगळ्या समाजाला घेऊन कुणबीचं सर्टिफिकेट सरसगट सगळ्या समाजाला मिळावं. मराठा समाज हा कुणबी आहेत. 90% लोक नाशिक जिल्ह्यामध्ये कुणबीचे दाखले घेत आहेत, पण जे अशिक्षित लोक आहेत ज्यांचं शिक्षण झालेलं नाही त्या लोकांना सरसगट दाखले मिळती नाही. म्हणून मनोज दादाचं आजही म्हणणं हेच आहे का सगळ्या मराठा समाजाला सरसगट कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत. 50% आतलं आरक्षण आम्हाला ओबीसीतून पाहिजेत आणि ते आमच्या हक्काचं आहेत. इतर समाजाने सुद्धा आम्हाला आता विरोध करू नये. आम्ही कोणाला विरोध केला नाही. मनोज दादाचा अंत सगळ्या सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी आता पाहू नये आणि समाजाला वेठीस धरू नये. आता आम्ही मनोज दादांनी असा निर्णय घेतलेला आहे की समाजाला आरक्षण दिल्याशिवाय परत अंतरवालीत जायचं नाही आणि आम्ही सुद्धा हाच हक्क धरून आम्ही सगळेजण कालपासून लाखोच्या संख्येने वाहनाने लोक मुंबईकडे गेलेले आहेत आणि आज सुद्धा शेवट आम्ही सुद्धा लक्ष देऊन मुंबईकडे सगळ्यांना घेऊन निघतोय आणि सरकारने हा मोठा प्रश्न ताबडतोब सोडवावा. आणि 1 दिवसाची जी परमिशन आहे ही नकली परमिशन दिली होती. सरकारला असं वाटलं होतं लोक 1 दिवसाचं नाव घेतल्यावर येणार नाही, पण लोक 2 महिने हे मुंबई सोडणार नाही. याची दखल शासनाने घेतली पाहिजे आणि फडणवीस साहेबांनी वेळोवेळी जरी समाजाची बाजू घेत असले पाहिजे, पण आज जसं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना स्थापन केली तसं जर फडणवीस साहेबांनी हे मराठ्यांना आरक्षण दिलं तर चंद्र सूर्य असोपर्यंत फडणवीस साहेबांचं नाव निघाल, नाही तर राजकीय करिअर उद्या फडणवीस साहेबांचं मराठा समाजातून संपून जाईल. याची आठवण आणण्याचं ध्यान फडणवीस साहेबांनी घ्यावं आणि इतर ओबीसी नेत्यांचं आता ऐकू नये. ओबीसी नेता आमचा मनोज जरांगे दादा आहेत. मनोज दादा जरांगेला कुणबीचा दाखला भेटलेला आहे. आम्ही सगळे कुणबी ओबीसी आहोत. आम्हाला सरसगट कुणबीचे दाखले द्यावं आणि ओबीसी समावेश करून घ्यावं.